गाईज आज मी आलेलो आहे गणराज आर्ट्समध्ये. इथं आम्ही मूर्ती बुक करायला आलेलो आहे. हा स्टॉल भोसरे गार्डन हडपसर पुणेमध्ये आहे. आणि ही बघा, ही तुम्ही बघू शकता, ही आपली मूर्ती आहे. हिला रुमाल बांधलेला आहे म्हणून आपण हिचं तोंड बघू शकत नाही. पण ह्याची सेम टू सेम मूर्ती मी तुम्हाला दाखवतो. ती येल्लो धोतरमध्ये आहे. तुम्ही बघू शकता, ही आपली मूर्ती आहे. पण आपली मूर्ती ही नाही आहे, ह्याच्यासारखीच आहे. आपल्या मूर्तीचं धोतर व्हाईट आहे आणि ह्याचा ऑरेंज आहे. तुम्ही ही मूर्ती बघू शकता, किती सुंदर आहे पाण्यावरती बसलेली. हा मला आवडला आहे, पण आपण बुक करू नाही शकत कारण आपण दगडूशेठ बुक केला आहे. तर तुम्ही बघू शकता, ही मूर्ती किती सुंदर आहे. हिला डेकोरेशन करून खूप भारी केलं आहे. थँक्यू. तर गाईज, इथं सगळ्या बुक झालेल्या मूर्त्या आहेत. मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, बुक झालेल्या मूर्त्या. हे तुम्ही बघू शकता, हे सगळ्या मूर्त्या बुक झालेल्या आहेत. तर मी तुम्हाला दाखवत आहोत ह्या स्टॉलमधली छोटी मूर्ती. आता आपण बघणार आहोत ह्या स्टॉलमधली सगळ्यात छोटी मूर्ती. थांबा, मी तुम्हाला दाखवतो ह्या स्टॉलमधली सगळ्यात छोटी मूर्ती. हे तुम्ही बघू शकता, ही सगळ्यात छोटी मूर्ती आहे. ह्या सगळ्या शॅडो मातीच्या मूर्त्या आहेत, पण ही साईज थोडी बारीक आहे. मी तुम्हाला मोठ्या साईज दाखवतो. थांबा. तर गाईस, तुम्ही बघू शकता, ह्या शॅडो मातीमधल्या थोड्या मोठ्या साईज आहेत. थांबा, सगळ्या दाखवतो तुम्हाला. ही मूर्ती बुक झालेली आहे. आणि गाईज, ह्या सगळ्या पीओपीच्या मूर्त्या आहेत. ह्या पीओपीच्या मूर्त्या आहेत. थांबा, मी तुम्हाला आता लालबाग राजाची मूर्ती दाखवतो. तुम्ही बघू शकता लालबाग राजाची मूर्ती. आणि ही पण मोठी साईज आहे, पण ही बुक झालेली आहे. बघू शकता. तर तुम्ही बघू शकता, ह्या सगळ्यात मोठ्या साईजच्या मूर्त्या आहेत. ही बुक झालेली आहे. ह्या पण पीओपीच्याच मूर्त्या आहेत. ह्या भोसले गार्डनमध्ये खूप सारे स्टॉल आहेत, पण हा आपला स्टॉल आहे. हा स्टॉल सगळ्यात मोठा स्टॉल आहे गार्डनमध्ये.